नागपूर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणारी एक घटना समोर आली आहे। दारूसाठी पैसे न दिल्यानं चोरट्यांनी किराणा दुकानात शिरून ते लुटलं आणि दुकानदाराला जीवे मारण्याची धमकी दिली। तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ दोनही संशयितांना अटक करत पुढील तपास सुरू केला आहे। ही खबरजनक घटना 25 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सक्करदरा पोलीस ठाण्याअंतर्गत संत तुकाराम महाराज चौकातील श्रीराम प्रोव्हिजन डेली नीड्स नावाच्या किराणा दुकानात घडली। दुकान मालक दिवाकर निर्भट आपल्या दुकानात होते तेव्हा परिसरातील 2 तरुण दुकानात शिरले आणि त्यांनी दारूसाठी पैसे मागितले। दुकानदारांना पैसे देण्यास नकार दिल्यावर आरोपींनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि त्यांनी काउंटरच्या ड्रॉवरमधून सुमारे 2800 रुपये बळजबरीनं घेतले। इतकंच नव्हे तर निघण्यापूर्वी आरोपींनी दुकानदाराला पोलिसात तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली। या घटनेनंतर पीडित दुकानदारांना त्वरित सक्करदरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोनही आरोपींना अटक केली आहे। दोघांना दारू पिण्याचं व्यसन आहे। 90 चौकामध्ये जे दारूचं दुकान आहे तिथे नेहमी दारू पित असतात। यातील फिर्यादी यांचं त्याच्याच बाजूला स्नॅक्सचं दुकान आहे। तिथे कायम याच्या पूर्वीपासून ते स्नॅक्सचे पैसे वगैरे द्यायचे नाही। कालही तसंच केलं। त्यांनी स्वतः ठिकाणी दारू पिण्यासाठी त्याला पैसे मागितले आणि त्याला पैसे दिले नाही म्हणून जबरदस्ती दुकानामध्ये घुसून त्यांनी त्याला धाक दाखवून त्याच्या काउंटरच्या गल्ल्यातील 2800 रुपये जबरदस्तीने हिसकावून घेऊन आणि जर पोलीस कंप्लेंट केली तर काढून अशी धमकी देऊन अशी शिवीगाळ करून तिथून निघून गेले होते। PNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।